हाय गाईज, गुड मॉर्निंग. सो बघा, एक इम्पॉर्टंट आणि एक महत्त्वाचा टॉपिक आहे. तुम्ही आपल्यासोबत काम करताय, विचार करताय जॉईन करण्याचा, तर हा एक टॉपिक कम्प्लिटली समजून घ्या. तुमच्यासाठी फायद्याच असणार आहे. ओके. सो निफ्टी बँक निफ्टीवरती ह्या ज्या काही ट्रेडिंग लेवल मी टाकतो, तर ह्या नक्कीच सगळ्या गोष्टी तुम्ही बघा, समजून घ्या आणि त्याच्यावरती काम करा. ओके. सो ह्या ज्या लेवल आहे, तर ह्या लेवलला जर बघितलं तर मार्केट 100% रिस्पेक्ट देतं आणि त्या लेवलचा चांगला बेनिफिट भेटू शकतो. ओके. अजून एक इंटरेस्टिंग टॉपिक मी तुम्हाला सांगेल. आता हे जे ॲप आहे हे मित्रांनो, तर याच्यामध्ये नवीन म्हणजे एक जुनी स्ट्रॅटर्जी आपल्याकडे, ही खूप साऱ्या दिवसापासून जेव्हा आपण बोटमध्ये काम सुरू केलं ना, तर तेव्हापासून स्ट्रॅटर्जी आपण डेव्हलप केली आहे. तर ही स्ट्रॅटर्जी काय असेल, ट्रेंड फॉलोविंग कन्सेप्ट आहे. म्हणजे मार्केटमध्ये जशी रॅली येईल ना, तर ती रॅली पूर्ण कॅप्चर होईल तिकडे, बरोबर. आता याच्यामध्ये मल्टिपल ट्रेड होऊ शकतात. बँक निफ्टीवरती काम होईल, बरोबर, आणि मल्टिपल प्रॉफिट पण होईल. म्हणजे लमसम 10,000चं कॅपिटल एका दिवसामध्ये डायरेक्ट 2,000पासून तर 20-25-50,000पर्यंत पण भेटू शकतो. आता ही सिंगल लॉटचा ट्रेड आहे मित्रांनो. तुम्ही जर बघितलं तर 6,000चा प्लस चालू आहे आणि हे रिअल अकाउंटला चालू आहे. ओके. सो ही स्ट्रॅटर्जी तुम्हाला पाहिजे असेल, ऑलरेडी तुम्ही आपल्याकडे जॉईन आहे, तर मला व्हॉट्सअपला तुमचा ईमेल ID शेअर करा. मी तुम्हाला इकडे ही बँक ट्रेंड म्हणून स्ट्रॅटर्जी ना, तर ही तुम्हाला ॲक्टिव्ह करून देतो. ठीक आहे. सो मला मेल ID व्हॉट्सअप करा. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी एक स्ट्रॅटर्जी जी आहे मित्रांनो, तर तिच्यामध्ये छोटे मोठे अपडेट्स तुम्ही तुमच्या लेवलला करून घेऊ शकता. ते तुम्हाला मी दाखवतो. तर काही वेळेस काय होतं, आपली जी ॲटोबोट निफ्टीची जी स्ट्रॅटर्जी आहे मित्रांनो, तर तिच्यामध्ये काही वेळेस काही अडचणी येतात. अडचणी म्हणजे काय, अडचणी म्हणजे काय येतात, आता बघा, हे लेवल तर बरोबर आहे, सिस्टमने इथे कुठंतरी ट्रेड घेतला आहे समजा, आणि मार्केट थोडंसं रिव्हर्स झालं काही, मे बी काही वेळेस जो डेटा असतो आपला, ओके, डेटा म्हणजे काय ते तुम्हाला एक क्लिअर कन्सेप्ट मी सांगतो. आता हा जो चार्ट माझ्याकडे दिसतोय, तर हा मार्केट पलचा डेटा आहे. हा NSE BSE कडून डेटा येतो, पण याच्यामध्ये मे बी थोडाफार डिफरंट राहू शकतो. म्हणजे काय, मार्केट पलचा डेटा वेगळा राहू शकतो. एक सेकंड होल्ड करा. ओके. मार्केट पलचा डेटा वेगळा राहू शकतो. NSEचा जो मेन डेटा आहे तर तो वेगळा राहू शकतो, किंवा तो आपला जो ब्रोकर आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल फायर, झेरोदा, अपस्टॉक वगैरे हे जे ब्रोकर आहे, तर यांचा डेटा जो आहे ना, तो पण मिसमॅच असतो किंवा राहू शकतो. ओके. सो त्यामुळे एक पॉईंट जर इकडे तिकडे झाला, तर मे बी आपली स्ट्रॅटर्जीमध्ये काय वेळ डिफरंट क्रिएट होतो. तर त्यामुळे त्याच्यावरती एक सोल्युशन मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय. का इव्हन तुम्हाला जे आपलं ॲप आहे किंवा जी मेन आपली स्ट्रॅटर्जी ॲटोबोट म्हणून, तर ती स्ट्रॅटर्जी तुम्ही लॉग इन करायची आहे. त्याच्यामध्ये स्टॉप लॉस टार्गेटचं आपण एक थोडंसं जुगाड केलेलं आहे, अपडेट केले, ते तुम्ही तुमच्या लेवलला करून घेऊ शकता. ओके. सो हे काय करायचं आहे ते तुम्हाला दाखवतो मी. फाईन. आता इव्हन त्याच्यामध्ये माझ्या एका अकाउंटला प्रॉफिट आहे, एक अकाउंटला 500 रुपयाचा लॉस आहे. आता हे का झालं ते तुम्हाला दाखवतो मी. आता बघा, हे एक अकाउंट आहे, याच्यामध्ये जर बघितलं एक 500 रुपयाचा लॉस झाला इथे, आणि दुसरं अकाउंट पण तुम्हाला दाखवेल मी, तर त्याच्यामध्ये 500 रुपयाचा प्लस, म्हणजे 1,000 रुपयाचा प्लस आहे. स्ट्रॅटर्जी जी आहे निफ्टी ॲटोबोट म्हणून आहे. ओके. आता याच्यामध्ये हे का झालं, हा जो डेटा आहे ना, हा डेटा डिफरंट आला. ओके. सो याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर थोडंसं मार्केट रिव्हर्स झालं, तर त्या कंडिशनला तो स्टॉप लॉस हिट झाला 500चा, आणि तिथं मग त्या कंडिशनला तो रिझल्ट जो आहे तो ॲक्च्युली मॅच नाही केला. ओके. म्हणजे मे बी माझे दोन्ही अकाउंट तुम्हाला मी दाखवणार. याच्यावरती सोल्युशन काय, सोल्युशन जे आहे आपलं ॲटोबोटचं, तर याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे चेंजेस इकडे करायचे आहे. आता चेंजेस काय करणार आहे तुम्ही, तर ते तुम्हाला मी दाखवतो. तर तुमची जी ॲटोबोट निफ्टीची स्ट्रॅटर्जी आहे, तर ती इकडं एडिटवरती जायचं आहे तुम्हाला. ही वाली स्ट्रॅटर्जी आहे, याच्यावरती एडिटवरती जायचं आहे. ओके. एडिटवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे स्टॉप लॉस टार्गेट चेंज करायचे आहे. ओके. सिम्पली इथं खाली यायचं आहे तुम्हाला, बरोबर ना. मी तुम्हाला हे सांगतो, क्लिअरली ऐकून घ्या. स्टॉप लॉस टार्गेट इकडे आपण चेंज करणार आहोत. इकडे सेट 1वरती जायचं आहे, बरोबर ना. इथं तुम्ही बघू शकता, सेमवरती जा, आणि इथं एक्झिट 1चं एक ऑप्शन आहे, एक्झिट 1, बरोबर. एक्झिट 1वरती जायचं आहे, इथे एडिटला जायचं आहे. एडिटला गेल्यानंतर इथं हा जो नंबर आहे आपला, ओके, हा जो नंबर इथे हा बघा प्रॉपर, तर इथं तुमच्या इथं 10 असेल, तर 10च्या ठिकाणी इथं 15 करायचं आहे. ओके. आणि इथं टार्गेट जो आहे ना, म्हणजे हा एक स्टॉप लॉस आहे, 10 पॉईंटचा होता पहिला, पण आपण त्याला 15 करणार आहोत. 15 पॉईंटचा स्टॉप लॉस करायचा आहे, आणि 20चं टार्गेट होतं, तर त्याला 25चं करायचं आहे. ओके. सो एवढा चेंजेस कंपल्सरी करायचा आहे. आणि हा जो चेंजेस आहे, तर इथं 15-20 चेंजेस करा बस. याला सबमिट करा, याला क्लोज करा, परत एक्झिट 2वरती या. ओके. एक्झिट 2 आहे इथे, एक्झिट 2ला या, इथे एडिटला जा, परत एडिटला गेल्यानंतर इथं परत 15 आणि 25 करा. 15-25 करा, ओके करा, इथं क्लोज करा, आणि खाली याला इथं युनिव्हर्सल एक्झिटला या, इथे एडिटला जा,
एडिटला गेल्यानंतर इथं जो स्टॉप लॉस आहे पहिला आपला 1000चा होता, इथं 1500 करा. ओके, आणि टार्गेट जो आहे तर तो पण इथं 1500 करा. म्हणजे प्रॉफिट लॉस 1500 आपण तिकडे ठेवू. म्हणजे तिथं काय होईल माहिती का, कसं फ्लक्च्युएशन मुवमेंट आहे ना, तर तो थोडासा आपल्याला इग्नोर करतील, अवॉइड करतील. आपला रिस्क फॅक्टर थोडासा वाढेल, पण प्रॉफिटेबल चान्सेस पण तिकडे वाढणार आहे. आणि ही स्ट्रॅटर्जी कम्प्लिटली अपडेट करून घ्या, फायदा होईल. ओके, आणि हे सगळं झालं तर इथं अपडेटला क्लिक करा. अपडेट केला का पूर्ण स्ट्रॅटर्जी तर आपली ॲक्टिव्ह होईल. आता इवन सेम स्ट्रॅटर्जी होतं, रिझल्ट जे काही वेळेस वेगळे येतात, तर त्याचं कारण असं डेटा जर ब्रोकर वाईज जर चेंज आला तर तिकडं मिसमॅच होऊ शकतं. ओके, आता त्याच्यामध्ये बोटची काही चुकी नाही, पण बोटला एक आपण मॉडिफिकेशन करू शकतो का आपण जो स्टॉप लॉस आहे तो तिकडे आपण मॅनेज केला आहे. हा व्हिडिओ कंपल्सरी सर्व बांधवांनी बघा, समजून घ्या. जे आपल्याकडे जॉईन आहे त्यांनी पण, जे जॉईन नाही आहे तर त्यांना पण हा फायदेच ठरणार आहे. ओके, आणि दुसरं एक अकाउंट आहे माझ्याकडे, तर ते अकाउंट पण मी तुम्हाला दाखवतो. तर त्याच्या माध्यमात तिथं प्लस आहे आणि इथं 500 रुपयाचा निगेटिव्हमध्ये दाखवते. ओके, सो तो जो टॉपिक आहे तर तो पण मी इकडे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. सो मी इथं लॉग आउट करतो. ओके, लॉग इन करतो. एक सेकंड. फाईन, हे दुसरा माझा मेल आय डी आहे, इथं मी लॉग इन केला. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर सेम आहे, सगळं सेमच आहे, ट्रेड पण सेमच आहे, ब्रोकर डिफरंट आहे. ओके, आणि इथं 1000 रुपयाचा प्लस आहे. आता हे असं का झालं, तर तुमचा जो प्रॉब्लेम सांगितला मी, तर त्या प्रॉब्लेममुळे झाला. ओके, तर याच्यामध्ये पण तुम्हाला काय करायचं ते परत एकदा रिपीट करतो मी. एडिटला जायचं आहे, बरोबर. हे जे स्ट्रॅटर्जी आहे तर तुम्हाला सगळ्या भेटणार आहे. परत एकदा रिपीट करतो मी. निफ्टी बोटला जायचं आहे, एडिटला जायचं आहे. एडिटला गेले की इथे याला काय करायचं आहे, एक्झिट 1वरती जायचं आहे. एक्झिट 1 क्लिक करायचं आहे. एडिटला जायचं आहे, इथं 15 करायचे. 10चे असेल, 10च्या ठिकाणी इथं काय करायचं आहे, 15 करायचं आहे. ओके, आणि इथे याला ओके करायचं. ओके, इथे 21चं टार्गेट आहे, 21च्या ठिकाणी इथं काय करायचं आहे, 25 करायचं आहे. ओके, फाईन, ओके करायचं. ओके ओके ओके, सबमिट करायचं आणि इथं वरती क्लोजचं ऑप्शन आहे, क्लोज करायचं. फाईन, परत दुसरा एक्झिट बघायचा. दुसरा एक्झिट, एडिटला जायचं, 10च्या ठिकाणी तर काय करायचं, 15 करायचं. ओके करायचं. 21च्या ठिकाणी 25 करायचं. 21च्या ठिकाणी 25 करायचं. ओके, सबमिट करायचं. इथं प्लसला क्लोज करायचं आणि खाली डायरेक्टली बॉटमला यायचं. इथं युनिव्हर्सल एक्झिट आहे, ह्याच्यावर जायचं. इथं 1000 आहे तर इथं 1500 करायचं आपल्याला, 1500. ओके, ओके करायचं. इथं 1000 तर इथं 1500 करायचं. ओके, बाकी काही चेंज नाही करायचा, जसं आहे तसंच ठेवायचं. कारण की, आणि जर नाही लक्षात येतं तर मला कॉल करून माझ्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही इकडनं अपडेट करून घेऊ शकता. ओके, सबमिट करायचं. इथं खाली डायरेक्ट बॉटमला यायचं आहे, अपडेट करायचं. ओके, क्लोज करायचं. बस, फाईन, आपली स्ट्रॅटर्जी अपडेट झाली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काम करू शकतो आपण. ओके, सो नवीन अपडेट जे आहे तर त्याबद्दल पण तुम्हाला इकडे सांगतो मित्रांनो. अपडेट अशी असणार आहे तर ही जी निफ्टी बोट आहे तर निफ्टी बोटचा एक जुना आपला एक पुराणी स्ट्रॅटर्जी आपली, तर बँक निफ्टी ट्रेंड म्हणून. तर हा स्ट्रॅटर्जी काय करतो, मार्केटची रॅली कॅप्चर करतो, बरोबर ना. तर रॅलीमध्ये खूप मोठा प्रॉफिट आपल्याला बनवू शकतो. तर त्या ॲक्च्युली बोटची रॅली जी आहे ना ती आज इथं काउंट झाली, तर ती स्ट्रॅटर्जी पण तुम्हाला टोटली मी इकडे देणार आहे आणि त्याचं पूर्ण कम्प्लीटेड ट्रेनिंग पण तुम्हाला देणार आहे. ओके, सो जे ऑलरेडी बांधव आपल्याकडे जॉईन आहे तर त्यांनी मला तुमचा मेल आय डी व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला अपडेट करून देतो. आणि जे पण बांधव जॉईन करण्याचा विचार करता तर तुम्हाला मी इकडे टाकतो. ओके, सो इथं बघू शकता तुम्ही, हे जे आजचे ट्रेड आहे, ट्रेड जास्त होईल, प्रॉफिट पण होईल, सगळ्या गोष्टी तुम्हाला तिकडे बघायला भेटतील. ओके, सो मोस्ट वेलकम, थँक्यू.